मेहता का उल्टा चष्मा. नाही नाही आठवत आहे मला. अरे मला सांगा ना, काय विसरतोय मी? चला भिडे अंकल, तुम्हाला एक हिंट देतो. हो. खूप वर्षांपूर्वी उद्या कोणाचा जन्म झाला होता? करेक्ट. खूप वर्षांपूर्वी उद्या कोणाचा जन्म झाला होता ही हिंट आहे? परफेक्ट आहे. हे? आठवा आठवा. अरे. म्हणून म्हणते बदाम खा. अरे नाही आठवत आहे मुलांनो, सांगा ना मला काय आहे, काय विसरतोय मी? बाबा उद्या जन्माष्टमी आहे, कृष्ण जन्म. त्याची काही तयारी नाही करायची तुम्हाला? अहो भिडे अंकल, गोकुळधाम मध्ये आपण जन्माष्टमी साजरी करणार आहोत की नाही? अहो नाही 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 नाही, करणार आहोत, नक्कीच करणार आहोत. हो सॉरी 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 सॉरी, माझ्या डोक्यातूनच निघून गेलं. कृष्णदेवा, सॉरी सॉरी सॉरी, व्हेरी सॉरी. अरे व्हेरी सॉरी. आता कळलं बदामाचं मार्केटिंग का चाललं होतं ते? हो आलं लक्षात. आता मी रोज बदाम खाईन. शाबास. पण काय करू मुलांनो, सोसायटीच्या कामाचं इतकं टेन्शन असतं ना की त्या नादात मी सगळं विसरून गेलो. बघा ना, यावेळी सोसायटीचं महिन्याचं लाईट बिल किती जास्त आलंय, त्याचं कारण शोधायचंय. ते डी विंग मध्ये काहीतरी दुरुस्तीचं काम आलंय, त्याचं टेन्शन आहे. परत यावेळेस मेंटेनन्स वाढवायचं की नाही वाढवायचं हे ठरवायचंय. बरं यंदा पाऊसही कमी झालाय, त्यामुळे पाणी कपातीचं जे टेन्शन आहे ते वेगळंच. हो बरोबर आहे. अहो बाळांनो, या सगळ्या टेन्शन मध्ये ह्यांच्या डोक्यातून निघून गेलं. नाहीतर दरवर्षी हे ऍडव्हान्स मध्ये सगळी तयारी करतात. मग इट्स ओके भिडे अंकल, काही हरकत नाही. मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये अशा लहान सहान चुका होतच असतात. हो भिडे अंकल, आता आम्हाला सांगा की टप्पू सेनेची तुम्हाला जन्माष्टमीसाठी काही मदत हवी आहे का? की तुम्ही सगळं मॅनेज करून घ्याल. अरे नाही नाही, गोकुळधाम सोसायटीचं कुठलंही फंक्शन टप्पू सेनेच्या मदतीशिवाय होऊ शकत नाही. तुम्हाला मदत करावीच लागेल. ठीक आहे भिडे अंकल, आता आम्ही कॉलेजला जातोय, पण कॉलेजवरून आल्यावर आम्ही लगेच जन्माष्टमीचे सगळं डेकोरेशन आणि दहीहंडीची सगळी तयारी करून टाकू. आणि बाकीचं आयोजन तुम्ही करा. हो हो नक्की नक्की. पण भिडे अंकल, आमची एक अट आहे. हं? अट? कसली अट? अरे गोली, अट नाही विनंती म्हण. भिडे अंकलला टेन्शन येतं. भिडे अंकल, अट नाही विनंती आहे, विनंती. काय? भिडे अंकल, यावेळेस दहीहंडी टपूसन आपल्या कॉलेजच्या फ्रेंडच्या सोबत फोडायची म्हणते. अरे वा, मस्त कल्पना आहे की. हो. चालेल चालेल, हो चांगली कल्पना आहे. हां. कॉलेजमध्ये आमचे खूप सारे नवीन फ्रेंड्स झालेत. त्यांनाही समजू देतलं की गोकुळधामची दहीहंडी किती स्पेशल आहे. मग येस येस, बरोबर बरोबर. नक्कीच. यंदा इतकी उंच दहीहंडी बांधू ना की सगळीकडे त्याचीच चर्चा असेल. नाही 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 पिंकू बाळा, आपण उंच दहीहंडी अजिबात नाही बांधणार. आपल्याला कुठल्याही प्रकारची जोखीम घ्यायची नाहीये. आणि तसंही यंदा सरकारने रूल्स रेग्युलेशन बनवलेत, आपल्याला ते सगळे फॉलो करायचे. आणि उत्सव आपल्या आनंदासाठी असायला हवा, दुनियेला दाखवण्यासाठी नाही बाळांनो. हो बरोबर, आपल्याला अशी कुठलीही जोखीम घ्यायची नाहीये ज्याच्यामुळे कोणाचंही नुकसान होईल. ओके भिडे अंकल, टप्पू सेना तुमच्या सांगण्याला सहमत आहे. हो शाबास. व्हेरी गुड. तर मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी हे जाहीर करतो की मी ए टपू सर, बाय बाय. चला फ्रेंड. न ऐकताच गेले. चला हे तर गेले, मी पण जातो. कुठे, कॉलेजला? नाही, बदाम खायला. अगं नोटीस बोर्डवर लिहायला जन्माष्टमी बद्दल. चला भिडे, वेळ खूप कमी आहे. जन्माष्टमी तर आली, कितीतरी तयारी करायची आहे. पण प्रोग्राम काय करायचा यावेळी? ओय भिडू, ओय गुड मॉर्निंग यारा. ओय काय चाललंय Good भाई, morning. कसा आहेस भावा, कुठं चाललाय एकदम मस्त, फर्स्ट क्लास. बोल ना. नोटीस बोर्ड कडे चाललोय. अच्छा, सुविचार लिहायला चाललाय. ओ यार, तुझी आणि माधवी बहिणींची जोडी काय भारी आहे. माधवी बहिणी फर्स्ट क्लास लोणचा बनवतात आणि तू फर्स्ट क्लास सुविचार बनवतोस. अरे बनवत नाही माझ्या मित्रा, फक्त लिहितो. ओ भिडू, आधी तू डोक्यात बनवतोस, मगच तर फळ्यावर लिहितोस तू. हो तसं तर बरोबर आहे, पण मी आता नोटीस बोर्डवर सुविचार लिहायला जात नाही. मानलं रे तुझ्या डेडिकेशनला भिडू. तुला सुविचार लिहायचा नसतो तरी तू नोटीस बोर्डाकडे जातोसच. त्याचं कसं आहे ना सोडी, आपण एखाद्याला रोज भेटत असलो ना तर मग त्याच्याशी असा घरोबा होतो ना, आणि मग आपण त्याला भेटलो नाही तर चैन नाही पडत. करेक्ट आहे जयटापरा. नाही नाही, म्हणजे मी सुविचार लिहायला नाही चाललोय, पण अरे जन्माष्टमी येते ना रे, मग तिच्या सेलिब्रेशन बद्दल लिहायला चाललोय. सोसायटीवाल्यांना सांगायला पाहिजे ना काय काय प्रोग्राम करायचे ते. ओय भगवान श्रीकृष्णाच्या जन्मदिवशी तर एकदमच मज्जा येते. ओय लोणी खायला मिळतं, रासलीला असते, दहीहंडी पण फोडली जाते. ओ एकदम फुल टू धमाल. हा, बस हे सगळं लिहायला चाललोय. अरे चल ना, आपण पण बघूया काय लिहितोय. हो चल मग जेठापरा, चल चल. सहभागी होण्यासाठी सगळ्या गोकुळधाम वासियांना आमंत्रित केलं जात आहे. करेक्ट आहे. ओय पोपो, ओ ये ये इकडे ये, इकडे ये.
ओय गुड मॉर्निंग सोढी. जेठालाल भिडे गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. ओय पप्पू, ओय सकाळी सकाळी कुठून येतोयस बाबा? अरे बाबा नाक्यावर चहा प्यायला गेलो होतो. मग जरा प्रेमाने बोल. अरे सोढी, तू सकाळी उठून अंघोळ वगैरे करून नाक्यावर जा एकदा चहा प्यायला, मग समजेल तुला प्रेमाने कसं बोलतात ते. ओय कितीतरी वेळा तुला समजावलंय की लग्न करून टाक, पण तू आहेस की ऐकतच नाहीस. अरे वा वा वा, जन्माष्टमी आली सुद्धा. हो मग उद्याच तर आहे. बघा इथे आम्हाला माहितीच नाहीये. अरे भाऊ, आपल्या आत्माराम तुकाराम भिडे भाऊची हीच तर खासियत आहे. सोसायटीचं प्रत्येक काम न विसरता टाइम टू टाइम करतात ते. हा? माझ्या मताप्रमाणे तर भिडे एकदम आदर्श सेक्रेटरी आहे. थँक्यू जेठालाल. ओ एकदम करेक्ट आहे जेठाप्रा. ओय पोपू, तुला नाही वाटत की भिडेचा इंटरव्ह्यू पेपर मध्ये छापून आला पाहिजे? छापणार, नक्कीच छापणार. पण काय ना सोडी, भिडे आदर्शपणाच्या अजून काही पायऱ्या चढणं बाकी आहे. जसं ते होईल ना तसं मी नक्की छापेन, पहिल्या पानावर छापेन. तू तुफान एक्सप्रेस बद्दल बोलतोय का? हो. नाही 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 नाही, मी दुसऱ्या वर्तमानपत्रांबद्दल बोलतोय. बाकी भिडे, काय प्रोग्राम ठेवलाय जन्माष्टमीसाठी? अरे खूप छान कार्यक्रम ठरवलाय पोपटलाल, खूपच छान. भक्तिरसाने परिपूर्ण आनंदोत्सव होईल बघ. उद्या जन्माष्टमीच्या रात्री जेव्हा कृष्णाचा जन्म होईल तेव्हा सगळे गोकुळधामवासी गोपी आणि गवळणी बनून येतील आणि भक्तिरस आणि प्रेमाने ओथंबलेली भजनं म्हणतील, कीर्तन म्हणतील, गातील, नाचतील, धमाल करतील. वाह. एवढंच नाही तर उद्या आपल्यापैकी एका कपलला राजा नंद आणि माता यशोदा बनण्याची संधी मिळेल. हो. अरे भाऊ, हे खूपच छान आहे. खूपच छान. आणि मग दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडायचा उत्सव साजरा करूया. वा वा भिडे. ओ यारो, मी काय म्हणतोय, ही धमाल मस्ती अजून वाढवण्यासाठी एका मोठ्या कलाकाराला गोकुळधाम सोसायटीमध्ये बोलवूया का? अरे आपण कुठल्या कलाकारापेक्षा कमी आहोत का? आपण सगळे मिळून साजरी करूया की जन्माष्टमी? बरोबर आहे, पोपटलालचं म्हणणं बरोबर आहे. आणि आपल्या गोकुळधाम सोसायटीचा मोठा स्टार तर आपला पोपटलालच आहे. थँक्यू जेठालाल. तर भाऊ भिडे, मला एक सुचवायचंय. हा. यंदा जन्माष्टमीला ना आपण हंडी एकदम उंच बांधू आणि ती हंडी पोपटलाल फोडेल. काय? मी नाही 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 भाऊ, मी कशी काय फोडू शकेन? ओ एकदम बरोबर आहे. तू पोपट आहेस ना, मग उडत वर जाशील आणि पटकन हंडी फोडून टाकशील. नाही मित्रांनो, ही चेष्टेची गोष्ट नाहीये. काय आहे ना, जन्माष्टमी असते ना, तो कृष्णाचा सण असतो आणि कृष्ण तर प्रेम आणि स्नेहाचे दैवत आहे. काय सांगावं की तू हंडी फोडली आणि कृष्णाने तुझ्यावर प्रसन्न होऊन तुझ्यासाठी एखादी सुंदर गोपी तुझ्या लग्नासाठी पाठवली तर तुझं लग्न होऊ शकतं ना. हो पोपटलाल, हे एकदम बरोबर आहे. जो हंडी फोडतो त्याचं नशीब पलटतं असं मी पण ऐकलं. हो, हे बघ अजून ना. पोपू, मग तू हंडी फोडायला तयारच ना? हो तयार आहे. मी फोडेन ना हंडी. हा. पण जेठाप्रा, पोपू जर वर चढून हंडी फोडायला गेला आणि त्याचा हात पाय जर घसरला आणि तो खाली येऊन पडला आणि त्याचा हात पाय भिडले तर काय होईल यारा? लग्न नाही होणार याचं. बोलतो तर तू बरोबर आहेस सोडी. हा. आता तूच ठरव भाऊ पोपटलाल, रिक्स घ्यायची की. अरे बाबा, गोंधळात का टाकताय? पोपटलाल, कन्फ्यूज होऊ नकोस, आम्ही चेष्टा करतो रे बाबा. काय पोपटलाल, तू एवढंच समजू नाही शकलास? अरे या वयात हंडी बिंडी फोडणं आपलं काम थोडीच आहे. या वयाचा काय अर्थ आहे भाऊ? तू तुझ्याबद्दल बोल ना. मी तर अजून अविवाहित आहे, एकदम तरुण. अच्छा, हो मग ठीक आहे. तर मग होऊन जाऊ दे 2-2 हात सोडी बरोबर. समजून जाईल कोण तरुण आहे. आणि काय मस्त आयडिया आहे जेठाप्रा. ओय पकडे भिडू. रेडी, 1 2 3 स्टार्ट. ओय थांब पोपू. ओय ये. ओय तू थांब जरा, थांब सोडी. अरे बाबा जेठालाल, कमाल करतोस तू. इथे सणाची गोष्ट चालली आहे ना, मग तू कुस्ती कुठून मध्ये आणलीस? अरे नाही, जवानीचं बोलणं चाललं होतं ना, मग कळू तर देत ना. सॉरी भाऊ, सॉरी. चला बाबा, खूप झाली मजा मस्ती. भिडे भाऊ, हा. काही ठरवलंय का की यंदाची हंडी कोण फोडणार हो, आहे? म्हणजे काय ठरलं ना. यावेळी टप्पू सेना त्यांच्या कॉलेजच्या मित्रांबरोबर हंडी फोडणार आहे. हो, मग तर खूप मजा येईल. यंदाच्या दही हंडीमध्ये तरुणाईचा जोश आणि नव्या जमानाची स्टाईल असं दोन्ही पाहायला मिळेल. यस. हो, धमाल आणि मस्तीने भरपूर अशी हंडी फुटणार आणि आपण सगळे त्याचा आस्वाद. अरे वा. वा भिडे, चल तू जन्माष्टमीची तयारी कर. आम्ही सगळे तयार होऊन येतोच. हा.
पटकन कामावर जातो म्हणजे चटकन परत येईल हा? ओय चल जटपरा, तुला दुकानापर्यंत सोडतो. ओय चल चल बाबू तूही चल. नाही नाही बाबा, मी तर आता बाहेरून आलोय ना, मला घरी जायचंय. मग त्यात काय आहे, आमच्या बरोबर या सोडीच्या जीप मध्ये थोडं लांब पर्यंत चल, मग रिक्षा करून परत ये घरी. इथे जन्माष्टमी काय आली, सगळेच कृष्ण बनलेत. मस्करीवर मस्करी, मस्करीवर मस्करी. ओय बापू. चल चल सोडी सोड मला. चल हा भिडू. चल चल, ए, चल भिडू, नंतर भेटूया. हा? भगवान श्रीकृष्ण जन्माचा आनंदोत्सव. श्रीकृष्ण जन्मोत्सवात सहभागी होण्यासाठी सर्व गोकुळधाम वासियांना आमंत्रित केलं जात आहे. संपूर्ण गोकुळधाम सोसायटीने गोपी आणि गवळणी बनून यायचं आहे. आम्हा सर्वांपैकी कोणा एका कपलला राजा नंद आणि माता यशोदा बनण्याची संधी मिळेल आणि दुसऱ्या दिवशी टप्पू सेना आपल्या मित्रमैत्रिणींसह दहीहंडी फोडेल. वा, सगळं लिहिलंय, शाबास. अरे वड्यासोबत हे त्याला पण खाऊ दे ना यार. अरे मला खाऊ दे ना. हाय, हाय. या बस बस बस. अरे ऑल गुड ऑल गुड बस. अरे काय तुम्ही लोक होता कुठे? इथेच लायब्ररी लायब्ररीमध्ये हो, लायब्ररी. ऐकत नाही बाबा. अच्छा फ्रेंड्स ऐका, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं. हो बोल बोल ना ना टप्पू. उद्या तुम्हा सर्वांना फ्री राहायचंय. कारण उद्या तुम्हा सर्वांना आमच्या सोसायटीमध्ये यायचंय. हो का उद्या काय पार्टी आहे का? अरे गाईज बर्थडे पार्टी आहे. हो बर्थडे पार्टी. बर्थडे पार्टी पण कोणाचं बर्थडे आहे? हो यार कोणाचं हो बर्थडे? यार. विचार करा मित्रांनो, विचार करा. अरे गेस तरी करा. हा विचार करा फ्रेंड्स, विचार करा. गोलीचा बर्थडे. अरे नाही फ्रेंड्स, उद्या ज्यांचा वाढदिवस आहे ना ते सगळ्यांचे लाडके आहेत. सगळ्यांचे लाडके. अजून एक हिंट देते. ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या बेस्ट फ्रेंडचं नाव अर्जुन आहे. हा नाही, मी तिसरी हिंट देतो. त्यांना लोक गॉड ऑफ लव्ह सुद्धा म्हणतात. त्यांच्या बासरीची धून ऐकून सारं जग हरवून जातं. आता बोला, अरे फ्रेंड्स कम ऑन. अरे खूप सिंपल आहे फ्रेंड्स, विचार करा. आलं लक्षात. उद्या भगवान श्रीकृष्णांचा बर्थडे आहे. तर आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की या वर्षी आमच्या सोसायटीची हंडी आपण सगळे मित्र मिळून फोडणार आहोत. हो कूल यार, मजा येणार आहे. मस्तच यार. गोकुळधाम सोसायटीची दहीहंडी दरवर्षी एकदम भन्नाट असते. फ्रेंड्स, तुमचा विश्वास बसणार नाही, पण पहिल्यांदा आमच्या सोसायटीमध्ये दहीहंडी सोनूने फोडली होती. अरे वाव यार. खरंच? हा. आणि माहितीये खूप गोंधळ झाला होता. माझा थंडीपर्यंत पोहोचतच नव्हता. आहा. मग जाऊन टपूने हंडी खाली घेतली तेव्हा कुठे सोनूचा हात पोहोचला. किती छान यार. आणि माहितीये फ्रेंड्स, दुसऱ्यांदा तर हंडी इतकी उंचावर बांधली होती की कोणाला फोडताच येत नव्हती. कितीतरी प्रयत्न केल्यानंतर बाहेरून आलेल्या गोविंदा पथकाने हंडी फोडली. खरंच मस्तच यार. एका वर्षी तर पुरुष आणि बायकांमध्ये कॉम्पिटिशन झाली होती की या वर्षी हंडी कोण फोडणार आहे. आणि मग हंडी माझ्या आईने फोडली होती. काय तुझ्या आईने बटकी फोडली होती? हो, यार तुझी आई तर खूप डेअरिंग बाज आहे. हा? आणि मग सगळ्या जेंट्सना म्हणावं लागलं होतं. करेक्ट. पण त्यानंतर आई वरती लटकली होती. काय काय? पण नंतर सगळं ठीक झालं होतं. हो आणि माहितीये एकदा तर हाथी काकांनी हंडी फोडली होती. हा हा. हाती अंकल. हाथी अंकल? हाती अंकल म्हणजे माझे पप्पा. ते काय ना, आमचं आडनाव हाती आहे ना. आणि एकदा तर खूप मजा आली होती. एकदा ना एका चोराने आमच्या हंडीत हिरा टाकला होता. हिरा? मग काय झालं, आणि मग चोर आमची हंडी फोडायला आले होते. पण आमची गोकुळधाम सोसायटी पण कमी नाहीये. आम्ही त्या चोरांना पकडून दिलं होतं आणि मग आमच्या टप्पू सेनेच्या गोगीने हंडी फोडली होती. अरे फ्रेंड्स, एकदा तर खूप मजा आली होती. आमच्या सोसायटीची हंडी कोणीच फोडू शकलं नव्हतं. मग
लहान मुलगा आला त्याने हंडी फोडली. आणि फ्रेंड्स, तुमचा विश्वास बसणार नाही, तो लहान मुलगा अगदी भगवान कृष्णासारखा दिसत होता. ग्रेट यार. हा. तुमच्या गोकुळधाम मध्ये जन्माष्टमी आणि दहीहंडी कमालीची होते. पण आम्ही मटकी फोडू शकतो? अरे फ्रेंड, जेव्हा दोस्तांची असेल साथ, तर मग घाबरायची काय बात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हंडी फोडल्यावर काय भूक लागते आणि मग खायला खूप मजा येते. खाली बस. खाण्याची गोष्ट ऐकून हा एवढा उतावळा होतो ना. आणि आता शेवटी आपण सगळे मिळून हंडी फोडणार आहोत. हंडी फोडूया आणि धमाल करूया. आणि फ्रेंड्स, उद्या गोकुळधाम सोसायटीमध्ये धिंगाणा घालूया. वा, कृष्ण जन्माच्या उत्सवात खूप मज्जा येणार आहे. आपण कृष्णाला लोणी खाऊ घालूया, नाचूया, गाऊया आणि धमाल करूया. मी तर कृष्ण देवासाठी स्वतःच्या हाताने बर्फी बनवेन आणि त्यांना खाऊ घालेन. मी पण मस्तपैकी यावेळी पेढे बनवेन. मी पण मी बालगोपाळसाठी हलवा करेन. अरे वा. अंजली वहिनी, कृष्ण की नाही दूध, दही, तुपासारखे शुद्ध आणि सक्तिवर्धक पदार्थ खातात. तुम्ही ना डाएट हलवा नका बनवू. काय दया वहिनी तुम्ही पण. अरे मस्करी करत होते. तसंही आपल्या गोकुळधाम सोसायटीची त्या बाटच निराळी आहे. कुठलाही उत्सव असेल ना, तो आपण एकदम झुमझडाक्यात साजरा करतो. आणि आपले उत्सव तर एकदम धमाकेदार असतात. कुणी थकलेला आपल्या सोसायटीत आला ना, तर तो आपल्या उत्साहाला बघून अगदी उत्साहित होऊन जातो. मन कसं अगदी प्रफुल्लित. एकदम बरोबर. हो, टचवूड. टचवूड करणी नजर लागे. अच्छा, बाय द वे लेडीज, नंदराजा आणि यशोदा माता कोण बनणार? ते तर भिडे भाऊ आणि बाकीचे लोक ठरवतील ना. हा, जा. बाकी यशोदा माता आणि नंदराजा बनून छोट्याशा नंदलालाला झोका देण्याची इच्छा कोणाला नाही होणार. तसंही रात्री आपण गोप गोपी बनून भेटणारच आहोत, तेव्हाच ठरवूया, है ना? ते जोडपं किती भाग्यवान असेल ना, जे आज नंदराजा आणि यशोदा माता बनेल. चला आपण तयारी करूया. आरतीची तयारी करायची, लोणी पण काढायचंय, जन्माष्टमीच्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. किती काम आहेत. हो, मी पण टपूच्या पप्पांना फोन करून लवकर घरी यायला अरे, ही दया नेहमी कामाच्या वेळेलाच फोन करते. दया, मी आता बोलू शकत नाहीये, खूप कामात आहे, थोड्या वेळाने फोन करतो, ठीक आहे? अरे, तुम्ही काम करताय तर काय झालं? तुम्ही काम करता करता बोलू तर शकता ना. अरे, काम करता करता कसं काय बोलू शकतो दया? अरे टपूचे पप्पा, खूप सोपे आहे. आता तुम्ही आम्हा बायकांनाच बघा, आम्ही काम करता करता किती बोलत असतो, तर मग तुम्ही का नाही करू शकत? दया, प्लीज नंतर बोलायचं का, प्लीज? हा, अरे ऐका ना, जास्त बोलायचं नाहीये. ऐका, आज आपल्या गोकुळधाम सोसायटी मध्ये भगवान श्री कृष्णाचा विशू हॅपी बर्थडे होणार आहे. तर मला गोपी आणि तुम्हाला मस्त गवळ्यासारखं तयार व्हायचंय. तर त्यामुळे तुम्ही दुकानातून जरा लवकर या. आणि ऐका टपूचे पप्पा, जर आपण दोघं नसीबवान ठरलो ना, तर तुम्हाला नंदराजा आणि मला यशोदा आई होण्याची संधी मिळेल. मज्जा येईल ना? अरे, खूप मजा येईल हा, दया. हा, चल. टपूचे पप्पा, मी तर आतापासूनच ठरवलंय की जर आपल्याला संधी मिळाली ना, तर मी भगवान श्रीकृष्णाचा पाळणा झुलवता झुलवता त्यांचा गरबा चल, म्हणेन. मी संध्याकाळी लवकर येईन. चल, आता फोन ठेव, ओके? ओ, भाऊ, शांती ठेवा, भाऊ. गाना शेठजी, किती मजा येते. आता मजा खूप केली, आता कामाचे बोलूयात का? वॉशिंग मशीनचा स्टॉक संपला आहे. डिस्प्लेला 2-3 पीस पडले आहेत, तेवढेच आहेत. नवीन मालाची ऑर्डर दिली की नाही? शेठजी, आम्ही तुम्हाला हेच सांगायला आलो होतो की आम्ही वॉशिंग मशीनची ऑर्डर दिलेली आहे आणि सोबतच टीव्ही आणि फ्रीजची पण ऑर्डर दिलेली आहे. कारण काय ना, शेठजी, सणांचे दिवस आहेत ना, मग परत स्टॉक मिळेल न मिळेल म्हणून.
शाबास, खूप छान केलं, शाबास, खूप छान. नट्टू काका, रक्षाबंधनला आपली जबरदस्त विक्री झाली होती, मग आता जन्माष्टमीला पण अशीच विक्री झाली काळजी पाहिजे. करू नका शेठजी, आपला हा सीझनही खूप चांगला जाईल. शेठजी, आज गोकुळधाम सोसायटीमध्ये जन्माष्टमीचा उत्सव तर असेलच ना? हो भाऊ, अरे आपल्या सोसायटीचं नावच गोकुळधाम आहे. आज तर जन्माष्टमीचा जबरदस्त उत्सव होणार आहे. आम्ही सगळे सोसायटीवाले गोपिका बनणार आहोत अरे वा, आणि कुठल्या तरी एका जोडीला नंदराजा आणि यशोदा मैया होण्याची संधी पण मिळणार आहे. माहित नाही कोण असतील ते नशीबवान ज्यांना ही संधी मिळणार आहे. क्या बात आहे शेठजी. तर मग या उत्सवात भाग घ्यावाच लागेल. मी आणि नट्टू काका पण या उत्सवात भाग घ्यायला येऊ. हा गोकुळधाम सोसायटीच्या उत्सवात आम्ही कुणालाच यायला मनाई करत नाही. थँक्यू शेठजी, थँक्यू व्हेरी मच. शेठजी, म्हणजे आज घरी लवकर जावं लागेल. अरे कृष्ण जन्माचा मेन प्रोग्राम रात्री 12 वाजता सुरू होतो नट्टू काका. लवकर घरी जाऊन काय करायचं आहे तुम्हाला? शेठजी, मी आमच्याबद्दल नाही बोलत आहे, मी तुमच्याबद्दल बोलतोय. हो बाबा, मला घरी लवकर जायचं आहे. दयाचा त्यासाठीच फोन होता. चला चला, कामाला लागा लवकर. ऑल द बेस्ट शेठजी, ऑल द बेस्ट. का? तुम्हाला आणि शेटानीजींना नंदराजा आणि यशोदा मैया बनण्याची संधी मिळू दे म्हणून. थँक्यू बाबा, थँक्यू. जा आता, जा लवकर हो, घेऊन जा. जातो. चला चला. आज मी आणि दया असे तयार होऊ की नंदराजा आणि यशोदा मैया बनण्याची संधी आम्हालाच मिळेल. अगं कुठे गेली होतीस तू? आपल्याला कार्यक्रमासाठी जायला उशीर होतोय. हो, तुमच्यासाठी गोपीचे कपडे घ्यायला गेले होते. हे घ्या, फटाफट तयार व्हा, तुम्हाला खूप वेळ लागतो. मला वेळ लागतो? सगळ्या जगाला माहित आहे की तुम्हा बायकांना तयार व्हायला किती वेळ लागतो ते काय नाही. आधी तू तयार हो आणि जरा लवकर कर. हं? लवकर काय त्यात? जितका वेळ तयार व्हायला लागतो तेवढा तर लागणारच ना. असं कसं? माधवी, या कार्यक्रमाचं आयोजन मीच केलंय आणि मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी जर उशिरा पोहोचला तर सगळे काय म्हणतील? म्हणूनच मी म्हणत होते की आधी तुम्ही तयार व्हा आणि खाली जा, कारण मी तर मस्तपैकी तयार होणार आहे. मला यशोदा आई बनायचं. तुला कोणी सांगितलं की तू यशोदा आई होणार आहेस? पण कोणी हेही नाही सांगितलं की मी नाही होणार आहे. माधवी, तुला माहिती आहे ना, आजच्या कार्यक्रमातच निश्चित होणार आहे की आई यशोदा आणि नंदराजा कोण होणार आहे. माहित आहे हो, पण काय माहित आपल्याला संधी मिळेल नंदराजा आणि यशोदाई बनण्याची. मी काय म्हणते, तुम्ही गोकुळधाम सोसायटीचे एकमेव सेक्रेटरी आहात, काहीतरी करा ना. काय? मला आई व्हायचंय. काय ते? यशोदा आई व्हायचंय. काय तुम्ही पण काहीतरी करा ना प्लीज. माधवी, मी असं काहीतरी केलं तर सगळे लोक हेच म्हणतील ना की मी सेक्रेटरी असण्याचा चुकीचा फायदा घेतला. हो, तेही बरोबर आहे. मग नको असू देत. पण माहित नाही यशोदाई आणि नंदराज होण्याचं सौभाग्य कोणाला मिळणार आहे ते. वा, ते तर आज कार्यक्रमातच समजेल. हो आणि त्यासाठी कार्यक्रमाला जावं लागेल हो आणि त्यासाठी तयार पण व्हावं लागेल. हो. तुम्ही फक्त अर्धा तास थांबा, मी लगेच तयार होऊन येते. तारक, अजून तू तयार नाही झालास? लवकर उठ आणि तयार हो आणि माझी मदत पण कर. सांग, यातले कोणते कपडे घालू आज? तारक, मी तुला इतका महत्वाचा प्रश्न विचारते आणि तू करतोयस, माझ्याकडे लक्ष पण देत नाहीयेस. अंजली, मला बॉसला खूप इम्पॉर्टंट मेल करायचा. बस एक मिनिट. सांग, कोणते कपडे घालू? हा भाऊ, ड्रेस ना. एक काम कर, हा घाल. यामध्ये तू एकदम यशोदा माता दिसशील नक्की. ओ माय गॉड, खरंच? तुझ्या तोंडात ना तूप साखर. हा, तूप साखर का नाही. तूप रोटी सोबत आणि साखर चहामध्ये. मिस्टर मेहता, ही एक म्हण आहे. ओके, त्याचंच तर दुःख आहे. तुम्ही बोलताय ते खरं झालं तर बरं होईल. कोणतं तूप साखरवालं? नाही बाबा, यशोदा बनण्याची. तुला माहिती तारक, आज मला यशोदा बनून नंदलालाला पाळण्यात झुलवण्याची खूप 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 इच्छा आहे. अगं अंजली, तुझी यशोदा होण्याची जितकी इच्छा आहे ना, तेवढीच माझी नंद बनण्याची इच्छा आहे. असं वाटतंय की आपण दोघं नंद आणि यशोदा होऊन कृष्णाचा पाळणा झुलवू. पण काय? अगं अंजली, इच्छा तर आपल्या मनातली आहे ना, निर्णय तर आपल्या हातात नाहीये. निर्णय तर सगळ्यांच्या संमतीने होणार. मी मानते तारक, पण माझं मन मानत नाहीये. कधी कधी मनाची इच्छा इतकी प्रबळ असते ना की हे मन आपलं ऐकतच नाही.
तुला एक सांगू का, इच्छा जर इतकी प्रबळ असेल ना तर कधी कधी आपल्या मनातली गोष्ट पूर्णही होऊन जाते. तुझ्या तोंडात बोल 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 बोल. अंजली, एक गोष्ट नक्की आहे, जर आपल्याला नंदा आणि यशोदा बनायची संधी मिळाली ना तर ही डाएट वगैरे चालणार नाही. नो डाएटिंग. 1 मिनिट. का? अगं यशोदा मातेला तूप, दूध, साखर, लोणी किती पसंत होतं. कृष्णाला नेहमी खायला घालायची, आणि फक्त कृष्णालाच नाही तर नंदाला सुद्धा नेहमी विविध प्रकारचे व्यंजन, दूध. आणि ती जर इतक्या प्रकारचं खाऊ घालायची तर माझा हक्क बनतो ना नंद होऊन हे सगळं खाण्याचा. हं? काय बोलतोयस तारक? काही विषय असो, फिरवून फिरवून मसालेदार खाण्यावरच येऊन थांबतोस. काय टॅलेंट आहे हा. अगदी अगदी. आता माझं टॅलेंट सोड आणि लवकर तयार हो. लवकर लवकर लवकर. तारक 1 मिनिट पकड. अरे ना पटकन दयावहिनींच्या घरी जाऊन ये. का? का आम्हाला सजवण्यासाठी काही वस्तू आणायच्या त्यांच्याकडून. हा, म्हणजे आज काही कसर बाकी ठेवणार नाही. मस्त सजणार वगैरे. हा खरंच, मस्त तयार हो, होणार लवकर आहे. ये. मी किती वेळ उभा राहणार असा. अशी गेली आणि अशी आली, आणि तोपर्यंत तू तयार होऊन बस. ठीक आहे. हा पण नमस्कार जेठा भाऊ. अरे या अंजली वहिनी. दयावहिनी कुठे आहेत? दया आताच आतमध्ये तयार व्हायला गेली आहे. टप्पू खाली नियोजन करायला गेला आहे. बापूजी टप्पूवर देखरेख करण्यासाठी खाली गेले आहेत, आणि मी इथे सोफ्यावर बसून टीव्ही बघत होतो. हे आहे आमच्या पूर्ण गडा परिवाराचे वर्णन. आणि बोला. तर मी दयावहिनींना भेटून येते. हा, अंजली वहिनी, एक माझं छोटंसं काम कराल? हो नक्की जेठा भाऊ, बोला ना. काय आहे ना, मी तर 5 मिनिटात तयार होऊन जाईल, पण प्लीज जरा दयाला सांगाल का पटकन तयार व्हायला? नाहीतर काय आहे की ती 2 दिवस तयार होत राहील आणि मला इथे बाहेर बसून टाळं कुटावे लागेल. अरे हसू नका, खरंच ती इतका वेळ लावते तयार होण्यासाठी की मी इथे बाहेर तिची वाट बघता बघता बोरीचं झाड बनून जातो. हे बघा जेठा भाऊ, गोष्ट सोपी आहे. पत्नीचं काम आहे सजून धजून तयार होणं, आणि पतीचं काम आहे बाहेर बसून पत्नीची वाट बघणं. तर तुम्ही आम्हाला आमचं काम करू द्या, आणि तुम्ही तुमचं काम करा. सगळ्या बायका एक सारख्याच आहेत. दया वहिनी. अरे अंजली वहिनी, या या या, बोला बोला. दया वहिनी, मला तुमच्याकडे एक काम होतं. हा बोला ना. ते तुमचं शृंगाराचं सामान हवंय. हो लगेच देते, थांबा. अरे वा, चनिया-चोळी तर खूप मस्त आहे. हा. हे घ्या माझ्या शृंगाराचं सामान. तुम्हाला यातून जे पण हवंय ना ते तुम्ही घ्या. थँक्यू दया वहिनी. अंजली वहिनी, काय झालं? आज तुम्हाला जरा जास्तच नटावंसं वाटतंय. तुम्हाला मेहता साहेबांना घाळ करायचं तर नाहीये ना? दया वहिनी, त्यासाठी मला सजायची काय गरज आहे? तारक तर माझ्या नुसतं एका हसण्यानेच घायाळ होतील. अच्छा, असं आहे का? दया वहिनी, तुम्ही पण ना. पण तुम्हाला एक सांगू का दया वहिनी? माहित नाही, पण सकाळपासून माझ्या मनात एकच विचार येतोय की आज मला यशोदा माता बनून नंदलालाचं पाळणा झुलवायची संधी मिळावी. समजत नाहीये का? अंजली वहिनी, फक्त तुमच्याच मनात नाही, गोकुळधाम सोसायटीच्या सगळ्या बायकांच्या मनात हीच इच्छा होते. हो ना दया वहिनी, मी इथे आले त्यावेळी तारकला पण हेच बोलत होते की तारक, सकाळपासून माझ्या मनात ही इच्छा इतकी प्रबळतेने येते की मला यशोदा आई बनून नंदलालाचा पाळणा झुलवण्याची संधी मिळावी. सारखा सारखा मनात हाच विचार येतोय. अंजली वहिनी, जर नंदलालाची इच्छा असेल ना तर तुम्हालाच यशोदाई बनण्याचं सौभाग्य मिळेल. हो दया वहिनी, तुमच्या तोंडात तूप साखर. हं? चला चला, आपण सगळे पटापट तयार होऊया, मग खूप साऱ्या धमाल मस्तीने जन्माष्टमी साजरी करूया. आणि भेटूया गोकुळधाम जन्माष्टमी महोत्सव 2015 मध्ये. ते तिकडे झालं ना? झालं. हो झालंय झालंय. झालं ना? हो, हो, अरे वा मुलांनो, वा, खूप मस्त सजावट केली आहे तुम्ही लोकांनी. अरे पण बाकी सगळे लोक कुठे आहेत? राधे, हे आले आले. राधे 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 राधे. द्वारिकेत कोण आहे? माखन चोर कोण आहे? हाथी घोडा पालखी, हाथी घोडा पालखी, नंद घेरा नंद भाई, हाथी
लाल की राधे राधे वा वा वा, आज तर तुम्ही सगळे लोक ब्रजचे गोपी दिसताय. बापूजी काय आम्ही सगळे टोपी दिसतोय. अय्यर भाऊ टोपी नाही गोपी गोपी दिसतोय. गाईला चारा खाऊ घालतो ना गुराखी. समजलं समजलं. यू मीन टू से काव बॉयज. हो ओय मानावं लागेल टप्पू सेनेला, नक्कीच मानावं लागेल. काय सुंदर मस्त फॅन्टॅस्टिक एकदम झकास डेकोरेशन केलेलंय. थँक्यू सोडी अंकल. थँक्यू कमाल केलंय. जबरदस्त जबरदस्त डेकोरेशन केलं आहे भाऊ. वा टप्पू सेना, शाबास. थँक्यू पप्पा. खरं तर आज तर असं वाटतंय की आपण लोक मुंबईतून सरळ ब्रजभूमीवर आलो आहोत. अगदीच अगदीच. हो बघा ना, खरंच म्हणजे झाडं आहेत, चारा आहे, विहीर आहे, गाय पण आहे. ओय, एकदम correct आहे, बरोबर. हो आणि पोपट पण आहे. जेठालाल अरे मी त्या झाडावर पोपट आहे त्याच्याबद्दल बोलतोय, तुझ्याबद्दल नाही. तू पोपट थोडाच आहेस, तू तर पोपटलाल आहेस. पोपट पण आहे. हो पण तो पोपट हिरवा आहे, लाल नाही. शेठजी आम्ही आलो. राधे राधे. शेठजी शेठजी आम्ही आलो. राधे राधे. अरे वा वा, या बघा भाऊ, मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, आजच्या या जन्माष्टमीच्या कार्यक्रमात तुमचं स्वागत करतो. मोस्ट वेलकम. थँक्यू भिडे भाऊ, थँक्यू. आज तर मला कृष्णाला हीच प्रार्थना करायची आहे की लवकरात लवकर माझे आणि बावरीजींचे लग्न होऊ दे म्हणून. होऊन जाईल. हो हो बेटा, पण ही प्रार्थना तर जोड्याने मिळून करायची असते. बावरी बेटी कुठे आहे? हो बापूजी, बावरीजी जन्माष्टमी साजरी करण्यासाठी कानपूरला गेलीये. पण मोठी माणसं सांगून गेली आहेत ना की खऱ्या मनाने तुम्ही देवाकडे जे काही मागाल हो बाबा ते- बागेश्वरजी महाराज, तुमच्यासाठी आपण ना एक 7 दिवसाचा सप्ताह ठेवूया. त्यामध्ये तुम्हाला ज्ञानाचा जितकाही प्रसाद वाटायचा आहे ना तेवढा वाटा. आता आम्हाला जन्माष्टमी साजरी करू द्या. हा अगदी बरोबर शेठजी. काय आय डू अग्री विथ यू. म्हणजे तो तुझ्या बोलण्याशी सहमत आहे. हो मग असं सांगा ना, केव्हाच बाजूला उभे आहात मजा घेताय. माफ करा जेठाला ना. पण भिडे भाऊ, जन्माष्टमीचा कार्यक्रम कधी सुरू होणार आहे? हो आत्माराम, कृष्ण जन्माची वेळ जवळ येत आहे. पण सगळ्यात आधी आपल्याला हे ठरवायचे की नंद राजा आणि यशोदा मैया कोण बनणार आहे. मेहता साहेब, नक्की सुरू करूया कार्यक्रम. पण या बायका कुठे आहेत? त्यांना तर येऊ द्या आधी. करेक्ट आहे भिडो. अरे वा, मस्त ना. वा वा. वा 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 बहिणींनो, किती मस्त, काय जबरदस्त तयार होऊन आला तुम्ही. तुम्ही सगळ्या जणी जबरदस्त दिसताय. हा कमाल कमाल एकदम. थँक यू टपूचे पप्पा. तसे तुम्ही काही कमी नाही दिसत आहात. हा थँक्यू. राधे राधे. राधे राधे. असं वाटतंय की आज तर स्वयं बाळ गोपाळ सुद्धा कोड्यात पडतील की तुम्हा सगळ्यांमधून राजा नंद आणि माता यशोदा कोणाला बनवावं. खूप छान दिसताय सगळे तुम्ही. चला चला बाबांनो, आता कार्यक्रम सुरू करूया. एक मिनिट. फळं यायची बाकी फळ कुठे राहिली? सोनू घेऊन येते. बस येतच असेल लगेच. अरे येत असेल नाही, आली. अरे छान दिसतंय. छान दिसतंय. खरंच आपली सोनू गोकुळधामची गोपिका दिसते. गोकुळधामची नाही दया, गोकुळाची गोपिका दिसत आहे. हो बरोबर बरोबर.
बरोबर. थँक्यू सो मच. चला 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 आता वेळ न घालवता सगळ्यांनी आपापल्या पत्नींसोबत या. तू पण ये. इकडे या तुम्ही, इकडे या. चला. या या ताटं ठेवू. हा, हा. सोनू तू खूप मस्त दिसते. आले सगळे आपापल्या जागेवर. हो आले आले सगळे आपापल्या बायकांसोबतच उभे आहात ना. तर मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी तुम्हाला सांगू इच्छितो की आता ठीक 12:15 वाजले. ठीक 15 मिनिटांनंतर बाळ गोपाळाचा जन्म होईल. तर आता या 15 मिनिटात आपल्याला हे ठरवायचंय की आपल्यापैकी कोण होणार राजा नंद आणि आई यशोदा आणि बाळ गोपाळाचा पाळणा झुलवणार. मी आणि दया. सॉरी जेठाभाई, पण ह्यावेळी मी आणि हंस विचार करत होतो की आम्ही कृष्णा लल्लाचा पाळणा हलवू. हो मी आणि बबिता पण हाच विचार करत होतो. खरं तर यावेळी मी आणि रोशन हाच विचार करत होतो की पाळणा आम्ही हलवणार. नाही बाबा, यावेळी कृष्णाचा पाळणा मी झुलवणार. अरे कसं म्हणजे काय? नंदराजा पण तू आणि यशोदा पण तू. हो. बोला ना. हो इतका वाद का होतोय? यावेळी मी आणि माधवीच पाळणा झुलवतो ना. भिडे 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 मी काय म्हणतो, जर तुम्हाला आक्षेप नसेल तर मी आणि अंजली जर नंदराजा आणि यशोदा बनलो तर. अरे नाही नाही, नाही. एक मिनिट थांबा. हे बघा, ही संधी जर आम्हाला मिळाली तर आम्ही खूप. तारक राहू द्या. मला नाही वाटत आज आपला नंदराज आणि यशोदा माता बनून बाळकृष्णाचा पाळणा हलवण्याचं स्वप्न पूर्ण होईल. ओ यारो, ही तर कमालच झाली. आपण आपल्या गोकुळधाम सोसायटीमध्ये इतकं मिळून मिसळून राहतो, सगळ्यांची मनं इतकी मोठी आहेत, पण आता पहा आपापसात किती वाद घालतोय आपण. नाही. हाती भाऊ, कोमल वहिनी, तुम्ही जाऊन पाळणा झुलवा. नाही त्यापेक्षा तर भिडेभाऊ आणि माधवी वहिनी पाळणा हलवतील. नाही रोशन वहिनी, तुम्ही आणि सोडी भाऊ पाळण्याला झोका द्या यावर्षी. जेठालाल, तू आणि दयावहिनी पाळण्याला झोका द्या यावर्षी. नाही ते बबिताजी आणि अय्यर भाऊंची इच्छा आहे तर ते दोघं देतील झोका यंदा. जेठाजी इट्स ओके. तुम्ही आणि दया वहिनीच द्या झोका. ओके. कविताची थँक्यू. पण मला असं वाटतंय की अंजली वहिनी आणि मेहता साहेबांनीच पाळण्याला झोका द्या. नाही दया वहिनी, तुम्ही आणि जेठा भाऊच पाळण्याला झोका द्या. तसंही आपल्यापैकी कोणीही झोका दिला तरी ते सारखंच आहे. तुम्ही कराच्या गोंधळात बाळकृष्णाचा जन्म होऊन जाईल. 12 वाजून जातील. मी काय म्हणतो, तुम्ही लोकांनी एक काम करा, सगळ्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या काढा, त्यामधली एक चिठ्ठी निवडा. हो ही आयडिया छान. बरोबर आहे बापूजी. ज्याचं नाव निघेल ते पती पत्नी नंदकिशोरच्या पाळण्याला झोका देतील. ठीक आहे. ही कल्पना सगळ्यात छान आहे. हा चला आपण पटापट चिठ्ठ्या बनवूया. लवकर शाबास हुसेना. लवकर. ठीक आहे भिडे अंकल. ओके चला, चिठ्ठ्या तर आल्या. आता चिठ्ठी काढणार कोण? दयावेनी तुम्ही काढा. शेठानीजी गो फॉर ये साई कम ऑन. अच्छा हो ठीक आहे. दयावहिनी बरोबर करतील. एकदम मस्त. हो दया वहिनी, प्लीज सांगा ना. आमच्याने आता हा सस्पेन्स सहन नाही होते. बोला ना दया वहिनी. सांगते. तर यशोदा
माता आणि नंदराजा बनण्याचं भाग्य मिळालं आहे साहेब आणि अंजली वहिनींना. जय कन्हैया. सो मच दया वहिनी, थँक्यू सो मच. अंजली, मी म्हणत होतो ना की जर मनात इच्छा प्रबळ असेल तर ईश्वर ती पूर्ण करतो. आज ईश्वराने आपलं ऐकलं, आपली इच्छा पूर्ण झाली. चला तर मग आता हे ठरलंय की मेहता साहेब आणि अंजली वहिनी राजा नंद आणि यशोदा माता बनून बाळकृष्णाच्या पाण्याला झोका देतील. बोला श्री कृष्ण कन्हैया लाल की. कन्हैया लाल गे नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की जय हो नंद लाल की. जय कन्हैया लाल की जय हो नंद लाल की. जय कन्हैया लाल की जय हो नंद लाल की. जय कन्हैया लाल की जय हो नंद लाल की. यशोदा को लालो भयो जय हो नंद लाल की. यशोदा को लालो भयो जय हो नंद लाल की. नंद घेरा नंद भयो कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की. कन्हैया लाल की. ब्रिज में उमंग भयो कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की. कन्हैया लाल की. हे नंद घेरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. बोला श्री कृष्ण कन्हैया लाल की. जय.
ऐका ऐका ऐका, मला तुम्हा सगळ्यांशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. दया वहिनी 1 मिनिट इथे या. हा बोला ना. ऍक्च्युली दया वहिनीनी आज चिटिंग केलंय. काय म्हणताय तुम्ही? खोटं बोलले आहेत. सुनबाई काय खोटं बोललीस तू? आज जी चिठ्ठी दया वहिनीनी काढली होती त्यात माझं आणि ह्यांचं नाव नव्हतं. मग कुणाचं नाव होतं? त्या चिठ्ठीत दया वहिनी आणि जेठा भाऊंचं नाव होतं. हा, आता ही चिठ्ठी जेव्हा दयावहिनींच्या हातातून पडली ती मी उचलून पाहिलं तेव्हा जेठालाल आणि दयावहिनीचं नाव होतं. दया वहिनी तुमचं नाव निघालं होतं तरीही तुम्ही हे का दया वहिनी? मी सांगते. जशी आपल्या सगळ्यांची इच्छा होती यशोदा माता बनून बाळकृष्णाच्या पाळण्याला झोका देण्याची, तशीच दया वहिनींची पण होती. पण त्यांनी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या इच्छेचा त्याग केला. अरे अंजली वहिनी, यात त्याग कसला? हे सारं मी माझ्या स्वार्थासाठी केलं होतं. तुमच्या स्वार्थासाठी? तुमचं नाव घेतल्यावर तुमच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसला ना, त्यामुळे तुम्हाला जितका आनंद झाला होता ना, त्यापेक्षा कितीतरी जास्त आनंद मला झाला. म्हणजे तुमच्यापेक्षा जास्त आनंद मला मिळाला. म्हणजे ही माझ्या स्वार्थाचीच गोष्ट क्या झाली बात ना. आहे. धन्यवाद. वा. थँक्यू सो मच. जेठालाल, मी तुझे आभार मानायचे तितके कमी. थँक्यू सो मच. अरे नाही नाही, मला का थँक्यू म्हणताय? मी काय केलंय? जे काही केलं ते तर दयाने केलंय. थँक्यू म्हणायचं तर दयाला म्हणा. अरे आणि तिला तरी का म्हणायचं? जे आम्ही आपल्या मित्रांसाठी काही केलं ते त्यांच्या तोंडून थँक्यू ऐकण्यासाठी थोडीच असतं. तुम्ही तर आजपर्यंत माझ्या किती अडचणी सोडवल्यात, त्या काय माझ्याकडून थँक्यू ऐकण्यासाठी की काय? ते तर आहे. अरे दोस्त तर एकमेकांसाठी काही करून टाकण्यासाठीच तर असतात. हो हे बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. हो, खरे खरे. सॉरी सॉरी. अरे शास्त्रात लिहिलंय की दोस्तीमध्ये नो सॉरी नो थँक्यू. ते तर आहे. नो सॉरी नो थँक्यू, फक्त मिठी मारा. हा सुनबाई वा, तू आज जे काही केलंस ते बघून बाळकृष्ण सुद्धा खुश होईल. बरोबर. शाबास सुनबाई. बापूजी, बाळकृष्ण असाच खुश नाही होणार. त्याला खुश करण्यासाठी गर्व तर करावंच लागेल ना. बोला कृष्ण कन्हैया लाल की. आजच्या आनंदात मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, तुम्हा सर्वांना सूचित करतो की उद्या सकाळी ठीक 8 वाजता आपण सगळे सोसायटी कंपाऊंड मध्ये भेटणार आहोत दहीहंडीसाठी. आणि या वर्षीची दहीहंडी टप्पू सेना आपल्या कॉलेजच्या मित्रमंडळींसोबत मिळून फोडणार आहे. आणि तुम्ही सगळे एकदम वेळेवर या. ओके. हो. बरं, बाळकृष्ण जवळ आपण हीच प्रार्थना करूयात की आज जसा आपण कृष्ण जन्म साजरा केलाय हर्षोल्लासात, तशीच उद्या दहीहंडी सुद्धा कुठल्याही अडचणीशिवाय पार पाडावी. बरोबर. अरे भाऊ, तू नेहमीच नकारात्मक का बोलतोस? भगवान कृष्णाचा उत्सव आहे, सगळं व्यवस्थितच होईल. नक्की. ठीक आहे. आता हे ठरलंय की उद्या सकाळी बरोबर 8 वाजता पण भेटायचं. तर बोला श्री कृष्ण कन्हैया लाल की.
मेहता साहेब एकदम जबरदस्त टोळी आहे टप्पू अरे सेनेची. विचारू नकोस, आज तर दही अंडी मध्ये कमाल होणार आहे. धमाल! ओय पोपू हाती भाऊ बघताय ना टप्पू सेना आणि त्याच्या मित्रांमध्ये किती जोश आहे, उत्साह आहे, किती आनंद भरलाय. सोडी मला पण वाटतंय की यंदाचा हंडी फोडण्याचा कार्यक्रम एकदम धमाल धिंगाणा उजळणार. नाही पण प्रश्न आहे की हे धमाल धिंगाणावाले ही हंडी फोडू शकणार आहेत की नाही. भाऊ सोडी तुला नाही वाटत मुलांसाठी हंडी जरा वरच बांधलीये. ओय नाही 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 पोपू, ओय तू आजकालच्या मुलांना समजतोस काय. बघच ते झटकन वर चढून हंडी फोडूनच खाली येतील. आणि जर ते नाही फोडू शकले तर आपला पोपू आहेच की, तो उडत जाईल आणि आपल्या चोचीने हंडी फोडून परत येईल. माहितीये मी जेव्हा लहान होते ना तेव्हा माझे बाबा मला संपूर्ण शहरात दहीहंड्या बघायला घेऊन जायचे. किती मजा यायची. आमच्या अहमदाबादच्या नाका आहे ना ते ना पोल आहे, तर त्या पोलवरच दहीहंडी बांधायचे कारण ती दहीहंडी ना सगळ्यात उंच आहे. खूप प्रसिद्ध आहे ती. आणि माहितीये मी आणि सुंदर आमच्या दोघांपैकी कोणीतरी एक तरी ती फोडायचे. दयावहिनी आता तुम्ही निश्चिंत होऊन जा, कारण आता तुमची आणि सुंदर भाऊंची परंपरा आता टप्पू चालू ठेवणार आहे हंडी फोडण्याची. बरोबर आहे. चांगलं आहे. बरोबर आहे. हंडी फोडण्यामध्ये तुमच्या इतकाच तरबेज आहे टप्पू. तसंही फक्त टप्पूच नाही तर गोली आणि गोगीही तितकेच तरबेज आहेत हंडी फोडण्यात. गोली बाळा इथे एकदम साचू ठेवा बेबीटाचे. बघाच आज टप्पू सेना दहीहंडी कशी फोडतात आणि कशी कमाल दाखवतात ते. शाबास बेटा, टप्पू सेना. बास 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 बास. मी आत्माराम तुकाराम भिडे, या गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी तुम्हा सर्वांचं इथे स्वागत करतो. स्वागत करतो भाऊ. मोस्ट वेलकम. आणि याचबरोबर दहीहंडीचा कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा करतो. तर तुम्ही सगळे दहीहंडी फोडण्यासाठी तयार आहात? हंडी फोडूयात चला. मतच आहे आजकालच्या पिढीची, त्यांना माहित नाही हंडीचा दही असतं, दूध नाही. काय सारखं दूध दूध म्हणतायत. नाही नाही जेठालाल, हे दूध म्हणत नाहीये, डूड म्हणतात. डूड. आजकालची पिढी जेव्हा एकमेकांना भेटल्यावर संबोधित करतात ना तेव्हा असं म्हणतात, कम ऑन डूड. मग तर मी पण तुम्हाला कमॉन दूध असंच म्हणेन. जेठालाल दूध नाही, डूड. दूध. आहा. जाऊ दे नंतर आरामात शिकवा. जाऊ दे. डोंगरातला डू हा. आणि डमरूतला ड. जाऊ दे डूड. ना, फायर ब्रिगेड चांगला आहे. अच्छा अच्छा जाऊ दे. तर मग बोला कृष्ण कन्हैया लाल की. सांभाळू ना. टप्पू सांभाळून. कम ऑन. शांत राहा. चल टप्पू चल चल. अरे बापूजी आहेत. सांभाळून